नजर टाकूया टॉप 9 राजकीय बातम्यांवर। मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज बैठक। वांद्रे येथील MIG क्लबमध्ये सकाळी 10:30 वाजता बैठक पार पडणार। यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींची आज पत्रकार परिषद। पक्षानं तिकीट कापल्यानंतर भावना गवळी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधणार। काल माझी आणि भावना गवळींची भेट झाली। भावना गवळी उद्यापासून प्रचारात दिसतील। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। खासदारकीचं तिकीट कापल्यानंतर भावना गवळी नाराज। उद्यापासून येतील, तुम्हाला उद्या त्या भेटतील। हां, माझी भेट त्यांची झाली, कालच झाली माझी भेट। त्या उद्यापासून येतील, तुम्हाला उद्या त्या भेटतील। हां, माझी भेट त्यांची झाली, कालच झाली माझी भेट। धैर्यशील मोहिते पाटील उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। उद्या दुपारी 3 वाजता धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार। शरद पवारांच्या उपस्थितीत मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश। माढ्यात भाजपला अजून एक धक्का बसण्याची शक्यता। आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी, सूत्रांची माहिती। माढ्यात शरद पवार गटात बंड। शरद पवारांचे विश्वासू अभय जगताप अपक्ष लढणार। उमेदवारीबाबत कुणाला विचारत घेतलं नसल्यानं पक्षावर नाराज। अभय जगतापांची प्रतिक्रिया। मुळात आमची नाराजी काय आहे हे जर पक्षाला खऱ्या अर्थाने कळालं तर त्या विषयावर पक्षाचं काय मत येतं हे बघितल्यानंतर पुढच्या गोष्टी ठरतील। कारण नाराजी ही आहे की कुणाला विचारतच घेतलं नाही। मग अशा परिस्थितीमध्ये चुनाभट्टीतील महायुतीच्या मेळाव्याला पूनम महाजनांची अनुपस्थिती। नियोजित कार्यक्रमामुळे पूनम महाजन येऊ शकल्या नाहीत। आमदार कुडाळकरांची माहिती। भाजपकडून मुंबई उत्तर मध्यसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी। पूनम महाजन यांच्या जागी निकम यांच्या नावाची चाचपणी। शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिमसाठी रवींद्र बायकरांची उमेदवारी निश्चित। 2 दिवसात अधिकृत घोषणा होणार।